अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदे उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। मेरी आवाज़ की रिपोर्टर मुबिन कामरानी पर आज दोपहर नामालूम अफराद की टोली ने हमला करके शदीद ज़ख्मी किया। इतवारा पुलिस स्टेशन में नामालूम अफराद के खिलाफ में मुकदमा दर्ज किया गया। इस हमले की इत्तला मिलते ही इतवारा पुलिस स्टेशन में उर्दू मराठी मीडिया के जिम्मेदारान ने पुलिस स्टेशन पहुंचकर हमलावरों के खिलाफ में सख्त कार्रवाई करने का मुतालबा किया। वाज़ेह हो कि शहर नांदेड़ में गुज़िश्ता रोज़ चंद शहर पसंदों नौजवानों ने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की तहरीर फेसबुक पर शाये की थी, जिसके बाद इतवारा पुलिस स्टेशन में हज़ारों मुस्लिम नौजवानों जमा होकर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी करने वाले अफराद को गिरफ्तार करने का मुतालबा किया। पुलिस ने इन दो मुलजिम के खिलाफ कार्रवाई करते हुए इन्हें गिरफ्तार किया, लेकिन आज दोपहर बाद नमाज जोहर देगलू नाका इलाके में अचानक नामालूम अफराद की टोली ने बसों पर पथराव करते हुए दुकानों को बंद करवाने की कोशिश की। बसों पर पथराव होते देखकर मेरी आवाज़ की रिपोर्टर मुबिन कामरानी ने अपने वीडियो कैमरे से शूटिंग लेना शुरू कर दी, लेकिन हुजूम ने मुबिन कामरानी को शूटिंग लेते देखकर इन पर टूट पड़े और देखते ही देखते मुबिन कामरानी पर शदीद ज़ोब कोप करने लगे। इस हमले में मुबिन कामरानी को अंदरूनी शदीद चोटें आई। बाद में सरकारी अस्पताल पहुंचकर इनका मेडिकल किया गया और इतवारा पुलिस स्टेशन में नामालूम अफराद के खिलाफ में मुकदमा दर्ज किया। कॉलेजमधील जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या धर्माविषयी आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत आणि त्या अनुषंगाने रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आणि त्यातला आरोपी आहे राहुल कवळे, राहुल पाटील कवळे उमरीचा आहे तो, त्याला अरेस्ट करण्यात आली आहे। सदरचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे दाखल झालेला आहे। त्याप्रमाणे काल दिनांक 21/10/2019 रोजी इतवारा पोलीस स्टेशनला 245/19 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन कलम 295 प्रमाणे असं धर्मामध्ये तीळ निर्माण करण्याच्या आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झालेला आहे। तर यातील जो आरोपी आहे, मुख्य आरोपी शिवासिंग संजय सिंग परदेशी, याला पण अटक करण्यात आली आहे। आणि आज सकाळी एका कॅमेरामनने बाईट घेण्याच्या उद्देशाने देगलू नाका येथे गेला असता त्याला सुद्धा काही मुस्लिम तरुणांनी मारहाण केली आहे। तर त्यातले एका तरुण म्हणजे नाव आयडेंटिफाय झालेले आहे। त्याप्रमाणे याच्यावर एका बसवर एक दगड मारण्यात आलेला आहे, तर त्यांना आपण आयडेंटिफाय केलेलं आहे, त्यांना सुद्धा लवकर अटक करण्यात येईल। तरी पोलीस प्रशासनातर्फे असं आम्ही आवाहन करतोय सर्व नांदेडकर आणि नांदेड जिल्ह्यातील लोकांना, सर्व स्तरातील सर्व समाजातील तरुण वर्गांना की आपण कोणतीही सामाजिक बाधा येईल असं कोणते कृत्य करू नये आणि समाजाची शांतता बिघडू नये व फेसबुक किंवा प्रसार माध्यमे याच्यावर आपण हे म्हणजे फोटो वगैरे व्हायरल करताना किंवा मेसेज टाकताना योग्य ती खबरदारी घ्यावी आणि कोणत्याही प्रकारे कोणत्याही समाजाला त्रास होऊ नये, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल याची सर्व नोंद घ्यावी आणि आपला समाजामध्ये सलोखा चांगल्या प्रकारे ठेवावा असं आम्ही आवाहन पुन्हा एकदा करतो। सर, आज जे देगलू नाक्यातील दुकानं बंद करण्याच्या उद्देशाने काही मॉब जमला होता, याच्यात आपलं किती आरोपी एकूण आढळून आले? ज्या पत्रकार आरोपी नाही अजून आढळून आले, एक आरोपी नाव कळलेलं आहे, ते आम्ही निष्पन्न करू। तर ते त्या ठिकाणी याच्यासाठी गेले होते फक्त बाईट घेण्याकरिता, बाकी माहिती मिळेल नाही अजून, त्याची अजून माहिती घेत आहोत आम्ही। सर, आज नांदेडात असे वादग्रस्त पोस्ट होत आहे आणि पोलिसांची कुठं वचक दिसत नाही असं वाटतं का? राजकीय लोक याच्यात पूर्ण आम्ही परिस्थिती आम्ही हाताळतो आहोत। एकदम व्यवस्थित पूर्ण नांदेड शहरामध्ये वातावरण चांगलं आहे, इलेक्शनचा माहोल होता आणि कोणत्याही प्रकारे सर्व आम्ही आरोपींना अटक केलेली आहे। त्याप्रमाणे पूर्ण शांतता आहे नांदेडमध्ये, सामाजिक सलोखा आहे, त्यामुळं कोणत्याही प्रकारे कोणी अनुचित काही कृत्य करण्याचा प्रयत्न करू नये असं आम्ही आवाहन करतो।
का या कोणत्या पार्टीच्या काय पार्टीच्या वर एक नाही, पार्टीच्या वर काय नाही. एक शॉर्ट हिंदी में सर इंटेंशन काय होता सर आरोपीचा? नानेउर्दू न्यूज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहे।